जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. एस-एस-सी सरकारी CISF या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो. तर एस-एस-सी JD 2024चे मित्रांनो पुणे सेंटरचा रिव्ह्यू इथे आलेला आहे. तो पण मेडिकलचा रिव्ह्यू आणि फिजिकलचं पण त्या मित्रांनी सर्व काही माहिती सांगितलेली आहे मित्रांनो. सर्वात जास्त इम्पॉर्टंट होतं मेडिकलचा रिव्ह्यू आहे ना. सर्वात पहिले मेडिकलचा रिव्ह्यू विथ कॉल रेकॉर्डिंग आलेली आहे मित्रांनो. ज्या मुलाने सांगितलं तो मेडिकल पास झालेला आहे मित्रांनो आणि त्याला फक्त आता फायनल मेरिटची वाट बघतोय मित्रांनो तो. तर बघा मित्रांनो त्याने काय काय पॉईंट सांगितले, कोणत्या पॉईंटमध्ये बोले जास्त बाहेर येत आहे आणि मेडिकल हार्ड आहे का सिम्पल आहे मित्रांनो, डॉक्टर्स किती आहे, पुणे सेंटरचा रिव्ह्यू, मेडिकलचा संपूर्ण रिव्ह्यू मित्रांनो. त्याचं 26 तारखेला मेडिकल झालेलं आहे म्हणजे आज. तर बघा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा. सर्वप्रथम तर त्या मुलाचे धन्यवाद मित्रांनो ज्यांनी रिव्ह्यू दिलेला आहे. काही काही मुलांनी मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, ते तर अशा ॲटिट्यूड दाखवत आहे मित्रांनो रिव्ह्यू देण्यासाठी जसं काय कोणी ते ढगातच गेलेले आहेत. तर ह्या मुलाचं मित्रांनो मी खरंच मनापासून त्याला धन्यवाद करतो की त्यांनी ते रिव्ह्यू दिलेला आहे मित्रांनो स्वतः कॉल करून. त्याचे खूप खूप धन्यवाद. तर चला मित्रांनो आपण त्याची कॉल रेकॉर्डिंग ऐकूया. मग नंतर डिस्टन्स किती प्लेट दाखवत होते? सर्व बुकच वाचायचं होतं. हो का? आज हातात घेऊन होते का वेगवेगळे ठेवले होते टेबलवर? नाही, त्यांचं तीच पलटायचं बुक होतं तसलं काळ. अच्छा, पूर्ण बुक वाचायला होत होते? हा, आमचा डॉक्टर पूर्ण वाचायला होता. बापरे. मग दुसरे तो बेंच पंजाबी होता का तुम्हाला? नाही, फर्स्ट होता तो पहिला. ते अच्छा. पंजाबी तिसरा. तिसरा होता का? तू सेकंडला होता का? नाही, फर्स्टला होता मी. फर्स्टला. अच्छा, मग त्या कलर ब्लाइंडनेस झाल्यावर? त्याला डिस्टन्स हा, मग डिस्टन्स विजनला कोणता होता चार्ट भावा? एक आहे तो AXO वाला? हा. अच्छा अच्छा. आणि चेंज वगैरे करताय का? तिन्हीवर तेच होतं? नाही, तीच तीनवर. तिन्हीवर तेच आहे. अच्छा अच्छा. आणि नंतर मग पुढे? पुढं हे केलं आपलं नॉकनी ते हा, नॉकनी अँगल. अच्छा. नॉकनी कसं खाली झोपून वगैरे का नॉर्मलच उभा राहून चेक करत होते? उभा राहून बसून. हो का? आणि मग नंतर पुढचा पॉईंट? नंतर डोळं चेक केलं, कान चेक केलं. कान, घाण वगैरे काढून जायची समजा. मग पुढे डोळे वगैरे? डोळे ते काय तर चेक केलं बॅटरीने. हो का? ते बॅटरीने पण केले का? हा, ते काय तर अंधारवाल्या खोलीत थोडंसं? नाही तिथंच केलं. हा, अंधारवाल्याच. हो का? एकेकाला नेला असेल किंवा पूर्ण नाही, ग्रुपला? संगतच होती. सोबतच होते का? बरं, मग पुढे काय केलं भावा? मग ते टॅटूचे वगैरे पॉईंट हा, ट्रेटूच देत होतं पॉईंट. देत होते? एखाद्याने जर रिमूव्ह करून आला असेल तर ते डाग वगैरे असला तर? त्याला रिमेडिकल देते. रिमेडिकल म्हणजे तो फेलच आहे समजा रिमेडिकल मध्ये? नाही, रिमेडिकल मध्ये होतेच वाटते क्वालिफाय. होते का? एक सर्व्हिसमॅन होता तो आलेला परत हे करून. अच्छा. पुढं काय दात ते बघितलं, हा. परत इकडं मध्ये आणून परत हे बघितलं बाकी प्रायव्हेट. टीथ मध्ये एखादा टीथ नसला तर? काय नाही होत. नाही होत का? 28 असावं लागतात 32 पैकी. अच्छा अच्छा. आणि मग नंतरचा पॉईंट? नंतर प्रायव्हेट पार्ट बघितलं समजा. अच्छा अच्छा. एक जण. हा, तुमच्या ग्रुपमध्ये किती झाले? नाही हार्ड नाही का? आमच्या 2 ते हे काय रिमेडिकल. रिमेडिकल दिले? अच्छा अच्छा. काय पॉईंट होते? एकाला कलर ब्लाइंडनेस होता वाटतं आणि अरे एकाचं 3 पॉईंट होतं काहीतरी. अच्छा अच्छा. कलर ब्लाइंडनेस तर नाही होत समजा तो? तू पूर्ण बुक वाचायला होतं कलर ब्लाइंडनेसची? हा, पूर्ण वाचायला. असं पण नाही फास्ट मध्ये 2-4 वाजले की लगेच? नाही, पूर्ण वाचायला लावलेलं आमच्या डॉक्टरने. दुसऱ्याच काय माहित नाही. हा, आणि पंजाबी थोडा हार्ड आहे वाटतं तिथं? आता ऐकलंय आज मी. नाही घेतलं जणू हार्ड, कारण की त्याची शिवाय लागली रिमेडिकल 8-8 5-5 6-6 पोरं. हा हा, कमी येईल बाकीच्या पोरं. बेंच निमीन 2 बेंच निमीन हे निम व्हायला लागले. त्याच्यामुळे त्यावेळेस 2च हे केले त्याने रिमेडिकल आज. हो आज का? पोरं आहेत ना, एक जण मित्र ते म्हणला. हा हा, 2च होते का? 2च रिमेडिकल दिले आणि 12 काय फिट केले. फिट केले? अच्छा अच्छा. म्हणजे नॉर्मलच मेडिकल आहे का? एवढं हार्ड हा, नाही? मेजर पॉईंट असला तर कटू शकता? हा. पुण्याला कसं पहिलं दुसरं ग्राउंड होतं वाटतं, आता 1700चं केलं त्यांनी? हा, 1700 केलं. आधी 840 होतं पहिलं 2 दिवस. हा, तेच म्हटलं 840चे होते. आता चेंज केले. 1700 सोपं जातंय म्हणतात मग. हा, ते पण आहे. तरी पण पोरं काय 40% 35%च पोरं पास व्हायले फिजिकलला पण. आज पण पुण्याला मित्र होता, तो चेस्ट मध्ये कटला बघ.
हा, आज चेस्ट मध्ये भरपूर कटले वाटते, 10 पोरं काय. हा, चेस्टमध्ये डी असून ते 77च भरले त्याचे. चेस्टला भरपूर सहकार्य करतात, पण नाही हो ना बसल्यावर तरी यार. काय करतील. हा, डिप्स वगैरे मारायला होते तसे. पण मग आमच्या नाहीच वेळेस तर बसले. 10 मापले 5 जण, 10 मापले. हो का? म्हणजे हाय सहकार्य करते वाटतं स्टाफ वगैरे. स्टाफ सहकार्य करतो, हिटला तर करतोय. हा. ती म्हणले आम्हाला डॉक्युमेंटचं कसं आहे? डॉक्युमेंट मध्ये पण काय प्रॉब्लेम देत नाहीत, नसला आणला तर टाइम देते तर. टाइम देत आहे का? हम्म. आणि ते हा. भेटते एवढे मूल्य कमी रेशो आल्यावर आल्यावर 100%. हम्म. लय कमी म्हणजे लगेच पोरं आज पण किती पास झाले माहिती फिजिकलला 37 पोरं. हा 100 पैकी कटून पुण्यालाच. पुण्यालाच आहे. हा, हा. आजची अपडेट आहे ती फिजिकलची. हम्म. आता मेडिकल दुसऱ्या दिवशी त्यांची उद्या मेडिकल होते. तर त्याच्यात कटतील काल समजा 10 क्वालिफाय पोरं. झाले मोठे, 43 क्वालिफाय झाली काल. हो का? कालचे. फायनल मेडिकल होऊन का? नाही, ग्राउंड साठी फायनल. हा. त्याच्यात 5 जण निघली डॉक्युमेंट मध्ये. नेपाळ कुठली होती बाहेरची, त्यांच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंटच नव्हती, बाहेरची होती, त्याच्यामुळे त्यांना डिस्क्वालिफाय करून टाकलं. हो का? हा, वा ते मस्त करताय गड्या. बाहेरची होती ती. हो ना, पण सर्टिफिकेट तर असेल ना रे ओरिजिनल? पण ओरिजिनल नव्हती त्यांच्याकडे. नाही का? कलर हे झेरॉक्स होते समजा. अच्छा. मग बरोबर आहे, बाहेरच ते केस तर काय करायला पाहिजे होते त्यांच्यावर. बरं चालतंय भावा, भेटून जाईन मग, लागून जाशील काय. तर बघा मित्रांनो, ही अशा प्रकारे मेडिकल आणि फिजिकलची अपडेट होती मित्रांनो. मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. यामध्ये काही क्वेश्चन राहिले असतील तर प्लीज तुम्ही या व्हिडिओखाली कमेंटमध्ये मला क्वेश्चन करा. मी नेक्स्ट ज्याचा पण इंटरव्ह्यू घेईल की ज्याचा पण रिव्ह्यू घेईल मित्रांनो, त्याला ते क्वेश्चन विचारेल त्या सेंटरला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेल मित्रांनो. तर तुमचे काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये करा किंवा इन्स्टा अकाउंटला फॉलो करा आणि तिथं तुम्ही जर रिव्ह्यू देण्यास इच्छुक असाल तर तिथे मला तुम्ही तुमचं फिजिकल डेट आणि तुमचे नाव आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो आणि तुमचं कोणतं सेंटर फिजिकलचं ही सर्व माहिती तिथे मला मेसेज करा मित्रांनो. मी नक्की तुमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करेल मित्रांनो. आणि हो मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.